नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ऐतवडे बुद्रुक येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध. आमदार जयंतराव पाटील कुटुंबावर केलेल्या टीकेविरोधात ग्रामस्थांचे संतापजनक आंदोलन. वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे माजी मंत्री आणि आमदार जयंतराव पाटील यांच्या कुटुंबियांवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेविरोधात ऐतवडे बुद्रुक येथे ग्रामस्थांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी पडळकर यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. यावेळी राजाराम बापू बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड म्हणाले की राजकारणात विचारांवर टीका असावी, परंतु कुणाच्या कुटुंबावर खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणं अयोग्य आहे. अशा वक्तव्यांना लोकशाहीत स्थान नाही. यावेळी उपस्थित डॉक्टर धनाजी माने म्हणाले की जयंतराव पाटील हे जनतेचे खरे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या कुटुंबियांवर केलेली वैयक्तिक टीका म्हणजे जनतेच्या भावनांचा अपमान आहे. अशा वक्तव्यांचा निषेध करतो. यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध करण्यात आला. त्याप्रसंगी महिला तालुका सदस्य स्मिता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ साळुंके, रोहित माळे, प्रियंका शेट्टे, डॉक्टर धनाजी माने, अकबर मुल्ला, रंगराव घोडके, सोमनाथ नांगरे, दिलीप कांबळे, ज्ञानदेव कांबळे, विजयराज कांबळे, अनिल कुंभार, आनंदा गायकवाड, संपत वाघमोडे, सतीश मदने, संभाजी घोडके आदी उपस्थित होते. यावेळी कुरळप पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते, सुसंस्कृत व्यक्तिमत्व जयंतरावजी पाटील साहेब यांच्यावरती जी काही काल खालच्या दर्जामध्ये हीन दर्जाची जी काही टीका केली, त्याचा या ठिकाणी ऐतवडे बुद्रुकचे जयंत पाटील साहेब प्रेमी या नात्याने या ठिकाणी मी पहिल्यांदा धिक्कार करतो. आणि आमच्या वाळवा तालुक्याचे नेते जयंतरावजी पाटील साहेब हे एक सुसंस्कृत नेते आहेत आणि त्याने एक महाराष्ट्राला आदर्श घालून दिलाय. आणि लोकनेते राजाराम बापू पाटील यांचे विचार आणि यांची संस्कृती जपण्याचं काम सर्व जाती धर्मांना एकत्र करून आज तालुक्याचा, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचं काम हे जयंतरावजी पाटील साहेब करत आहेत. आणि जी काही दयनीय टीका केली किंवा एक खालच्या दर्जाचं विचारहीन वक्तव्य ज्या व्यक्तीने केलं, त्या व्यक्तीला आम्ही साहेब प्रेमी या नात्याने एकच सांगतो की इथून पुढं साहेबांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका जर त्या व्यक्तीने केली तर त्या व्यक्तीस हा वाळवा तालुका कधीही माफ करणार नाही. आणि वाळवा तालुक्यात जर ती व्यक्ती परत दिसली तर तिच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय इथली जनता राहणार नाही. काय मागणी करणार? महाराष्ट्र शासन आणि ज्या पक्षाचं ते काम करतात त्या पक्षाची जर संस्कृती आणि विचार जर ह्या महाराष्ट्रात रुजवायचे असतील तर प्रथमतः त्यांनी त्याचा राजीनामा घ्यावा ही या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो. हा तालुका क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पावन स्पर्शानं पणित झालेला आहे. आणि लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्याविषयी किंवा आमचे नेते जयंत पाटील साहेब यांच्याविषयी अगदी खालच्या थरावर येऊन ज्या माणसानं या ठिकाणी बोललेले आहे त्यांचा कर्मवीर भूमीमध्ये आम्ही त्यांचा निषेध करतो. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे याचं नाव कोणी चांगलं एवढं ठेवलंय कुणास त्याचं गुच्छंद नाव ठेवायला पाहिजे होतं. कुठली तिची आत्ती बहुतेक पुतणार राक्षसीनच असेल असं मला वाटतंय. आणि ही अवलाद काय इथं तिथं जलामलेली नाही, कुठं तर डोंगरातच जलामलेली आहे. त्यामुळे परत यांचा जर असा जर उच्चार केला एकेरी किंवा काय तर ह्या वाळवा तालुका खपवून घेणार नाही, सोडल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. माझं नाव संभाजी घोडके, ऐतवडे बुद्रुक, राहणार ऐतवडे बुद्रुक. जी गोपीचंद पडळकरांनी साहेबांच्यावर जे शब्द अपशब्द किंवा काय बोलले असतील ते मूर्ख माणूस म्हणूनच बोलला. धनगर समाजाच्या बाबतीत त्यानं धनगर समाज पूर्णपणे रसातळावर बसवलाय. त्या मूर्खानं आरेवाडीत शपथ घेतली आणि त्या समाजाला तू कलंक लावाय आणि आमच्या जयंत पाटील साहेबांच्यावर बोलायला तुला वाळवा तालुक्यात आला असाय आणि वर टांगडा आम्ही करणार. सगळे धनगर समाज चिडून आहेत. तू डोंगर बांधवात बिबट्याला मारलं, काय झालं, वन खात्याचं काही बघितलं नाहीस, तुझं पद फक्त बघितलंयस.
फक्त धनगर ग बसणार नाहीत एवढा तुझा निषेध करतो. आणि तू आमच्या साहेबावर बोललास, साहेब म्हणजे आमचा परमेश्वर आहे, लिहून ठेवायचं. आराम करायचं काय, खाली डोसकं वर पाय, आराम करायचं काय, खाली डोसकं वर पाय, आराम करायचं काय. खाली डोसकं वर पाय. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.